नमस्कार. भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित स्वातंत्र्यवीर सावरकर शैक्षणिक संकुल बीड, स्वातंत्र्यवीर सावरकर कनिष्ठ महाविद्यालय बीड मधील इयत्ता 12वी सहकार या विषयाच्या प्रकरण क्रमांक 1 भाग क्रमांक 3 सहकारी संस्थेचे पदाधिकारी या तासिकेमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सहकारी संस्थेचे पदाधिकारी. सहकारी संस्थेचे पदाधिकारी हे सहकारी संस्थेच्या संघटनात्मक रचनेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. सहकारी संस्थेचे जे पदाधिकारी आहेत, पदाधिकारी म्हणजे काय किंवा पदाधिकारी कोणाला म्हणतात, तर सहकारी संस्थेने आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय. अशा प्रकारचा अर्थ महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये सांगितलेला. म्हणजे सहकारी संस्थेने आपल्या पोटनियमानुसार कोणत्याही पदावर निवडलेली किंवा नेमलेली व्यक्ती म्हणजे पदाधिकारी होय. अशा प्रकारची व्याख्या या पदाधिकाऱ्यांची सांगितलेली आहे. मग या पदाधिकारी या संज्ञेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक, व्यवस्थापक, सचिव, खजिनदार किंवा व्यवस्थापन समितीचे सदस्य या सर्वांचा समावेश या पदाधिकाऱ्यांमध्ये होतो. सहकारी संस्थेने सहकारी कायदा व पोटनियमानुसार निवडलेल्या किंवा नेमलेल्या व्यक्तींचा समावेश पदाधिकारी या संज्ञेमध्ये होतो. म्हणजे सहकारी संस्थेने सहकारी कायदा आणि पोटनियम यानुसार सहकारी संस्थेच्या कामकाजासाठी निवडलेल्या किंवा नेमलेल्या ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांचा समावेश या पदाधिकाऱ्यांमध्ये होतो. यामधील सर्वात महत्त्वाचा जो पदाधिकारी आहे तो म्हणजे सहकारी संस्थेचा अध्यक्ष. व्यवस्थापन समितीचा जो प्रमुख असतो तो सहकारी संस्थेचा अध्यक्ष असतो. सहकारी संस्थेच्या सभासदांनी निवडून दिलेल्या किंवा सभासदांमधून निवडून आलेल्या व्यवस्थापन समिती सदस्यामधून एका सदस्याची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते किंवा संचालकाची अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणजे व्यवस्थापन समिती निवडून आल्यानंतर किंवा व्यवस्थापन समितीमधील सदस्यांची निवड झाल्यानंतर ते निवडून आल्यानंतर त्यांची जी पहिली सभा घेतली जाते, व्यवस्थापन समितीच्या या पहिल्या सभेमध्ये अध्यक्ष म्हणून एका संचालकाची किंवा एका सदस्याची निवड केली जाते. व्यवस्थापन समितीचा जो कार्यकाल असतो त्या कालावधीसाठी अध्यक्ष निवडला जातो. साधारणतः व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. व्यवस्थापन समितीच्या कार्यकालासंदर्भामध्ये सहकारी संस्थेचे उपविधी आहेत किंवा पोटनियम आहे, त्या पोटनियमामध्ये सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा निश्चित केलेला असतो, नमूद केलेला असतो. आणि साधारणतः अलीकडच्या काळामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असल्यामुळे सहकारी संस्थेच्या जो अध्यक्ष असतो किंवा त्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची जी निवड आहे ती निवड देखील 5 वर्षासाठी केलेली असते. म्हणजेच व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असल्यामुळे अध्यक्ष 5 वर्षासाठी निवडला जातो. सहकारी संस्थेचा जो अध्यक्ष आहे या अध्यक्षाची कार्य. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सहकारी संस्थेमधील एक सर्वात महत्त्वाचा घटक मानला जातो. सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला सहकारी संस्थेच्या उपविधी आणि सहकारी संस्था कायदा 1960 मध्ये काही अधिकार देण्यात आलेले आहेत. आणि या अधिकाराचा वापर करून सहकारी संस्थेच्या हितासाठी किंवा सहकारी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला व्यवस्थितरित्या काम करता यावं म्हणून सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला जे अधिकार देण्यात आलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा पुढील कार्य पार पाडतो. त्यामध्ये पहिलं जे कार्य आहे ते म्हणजे सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सांभाळणे.
सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सांभाळणे किंवा दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवणे, सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाजावर नियंत्रण ठेवणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं प्रमुख कार्य आहे. सहकारी संस्थेत जो अध्यक्ष असतो हा सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीचा जरी प्रमुख असेल तरी तो सहकारी संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे सहकारी संस्थेच्या जे काही दैनंदिन कामकाज आहे त्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्याचं काम, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजाचं नियंत्रण ठेवण्याचं काम, सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज व्यवस्थित रीतीने चालतंय किंवा नाही हे पाहण्याचं काम हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं आहे. म्हणून सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची जे कार्य आहेत त्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षाच्या कार्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे कामकाज आहे ते म्हणजे सहकारी संस्थेचं जे दैनंदिन कामकाज आहे, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाज सांभाळणे म्हणजे सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख व नियंत्रण ठेवणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं प्रमुख कार्य आहे. दुसरं कार्य म्हणजे मदत व मार्गदर्शन करणे. सहकारी संस्थेचे जे कर्मचारी असतात, सहकारी संस्थेच्या कामकाजामध्ये अनेक कर्मचारी असतात, सेवक वर्ग असतात. या सेवक वर्गाला सहकारी संस्थेच्या कामकाजाबाबत काही अडचणी आल्यास त्या सहकारी संस्थेच्या त्या सेवक वर्गाला मार्गदर्शन करणे, सहकारी संस्थेच्या जे सेवक वर्ग आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना त्यांच्या कामकाजासाठी मार्गदर्शन करून त्यांना मदत करणे म्हणजे सहकारी संस्थेच्या विकासासाठी, सहकारी संस्थेच्या हितासाठी सहकारी संस्थेचं कामकाज हे कार्यक्षमपणे चाललं पाहिजे. आणि सहकारी संस्थेचं कामकाज कार्यक्षमपणे चालवण्यासाठी सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, सहकारी संस्थेच्या सेवकांना किंवा कार्यालयामध्ये जे काही काम करणारे व्यक्ती आहेत त्या सर्वांना मार्गदर्शन करणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं दुसरं कार्य आहे. तिसरं जे कार्य आहे ते म्हणजे सलोख्याचे संबंध निर्माण करणे. सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सहकारी संस्थेचा सर्वात महत्त्वाचा पदाधिकारी आहे आणि सहकारी संस्थेचे ह्या जो काही पदाधिकारी आहे, सहकारी संस्थेचे या पदाधिकाऱ्याचे सहकारी संस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक घटकाशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. कारण सहकारी संस्थेचा विकास हा, सहकारी संस्थेची प्रगती ही सहकारी संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक घटकामध्ये असणारे जे परस्पर संबंध आहेत त्या परस्पर संबंधावर अवलंबून असतात. आणि हे परस्पर संबंध जर सलोख्याचे असतील तर प्रत्येक घटक सहकारी संस्थेच्या विकासासाठी सहकारी संस्थेचं जे काही कामकाज आहे ते कार्यक्षमपणे करू शकतो आणि सहकारी संस्थेचा विकास घडून येऊ शकतो, सहकारी संस्थेची प्रगती घडून येऊ शकते. आणि म्हणून सहकारी संस्थेच्या या परस्पर संबंधामध्ये कोणकोणत्या घटकाचे अध्यक्षाचे चांगले संबंध असले पाहिजेत तर सहकारी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने, व्यवस्थापन समितीचा प्रमुख या नात्याने, सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचे सहकारी संस्थेचे सभासद आहेत, सहकारी संस्थेचे संचालक आहेत, सहकारी संस्थेचे जे इतर पदाधिकारी आहेत आणि सहकारी संस्थे जो नौकर वर्ग आहे यांच्याशी सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. एवढंच नव्हे तर सभासदांमध्ये सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. कर्मचारी वर्ग आणि अधिकारी वर्ग यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. एवढेच नव्हे तर संचालक आणि सभासद यांच्यामध्ये देखील सलोख्याचे संबंध असले पाहिजेत. जर यांच्यामध्ये सलोख्याचे आणि चांगले संबंध असतील तरच सहकारी संस्थेचं कामकाज सुरळीतपणे चालतं. सहकारी संस्थेत जर कामकाज सुरळीतपणे चालवायचं असेल तर त्यासाठी सहकारी संस्थेचे जे इतर घटक आहेत, मग सभासद असतील, संचालक असतील, अधिकारी असतील, नौकर वर्ग असेल, सेवक वर्ग असेल किंवा सहकारी संस्थेशी व्यवहार करणारा प्रत्येक घटक असेल, या प्रत्येक घटकाशी सहकारी संस्थेमध्ये एकमेकांशी सलोख्याचे आणि चांगले संबंध असले पाहिजेत आणि हे चांगले संबंध निर्माण करण्याचं काम अध्यक्षाचं आहे. सभासदांमध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणं हे अध्यक्षाचं काम आहे. सहकारी संस्थेचे पदाधिकारी आणि सभासद यांच्यामध्ये देखील चांगले संबंध प्रस्थापित करणं, सलोख्याचे संबंध, स्नेहाचे संबंध प्रस्थापित करणं हे अध्यक्षाचं काम आहे. आणि म्हणून सहकारी संस्थेमध्ये सलोख्याचे संबंध निर्माण करणं हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं तिसरं कार्य आहे. त्यानंतर जे कार्य आहे ते म्हणजे आर्थिक हितसंबंधाचे रक्षण करणे. सगळ्यात महत्त्वाचं जे कामकाज आहे ते म्हणजे सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेचे जे आर्थिक हित आहे त्या सहकारी संस्थेच्या आर्थिक हिताचं संरक्षण करणे.
किंवा सहकारी संस्थेच्या आर्थिक हिताचं रक्षण करणे हे अध्यक्षाचं महत्त्वाचं काम आहे. आता सहकारी संस्थेत जो अध्यक्ष आहे या अध्यक्षाला सहकारी संस्थेच्या आर्थिक हिताचं रक्षण करत असताना प्रामुख्याने प्राधान्यक्रमाने सभासदांचं हित लक्षात घ्यावं लागतं. सभासदांच्या हिताला कुठल्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही, सहकारी संस्थेला आर्थिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन सहकारी संस्थेचं कामकाज सांभाळणं हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं काम आहे. कारण सहकारी संस्थेचं दैनंदिन कामकाज करत असताना जे काही निर्णय घेतले जातात, व्यवस्थापक समितीने घेतलेले निर्णय त्याची अंमलबजावणी करत असताना कोणत्याही सभासदाचं आर्थिक हित हे जोपासलं जाईलच याची खबरदारी घेतली पाहिजे. एवढंच नव्हे तर सहकारी संस्थेला कुठल्याही प्रकारचं आर्थिक नुकसान होणार नाही याची खबरदारी घेऊन सहकारी संस्थेचं कामकाज हे सुरळीतपणे चालवणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं काम आहे. त्यानंतरचं जे कार्य आहे ते म्हणजे सभांचे आयोजन करणे. आता सहकारी संस्थेच्या विविध प्रकारच्या सभा असतात. काही सभासदांच्या सभा असतात, काही व्यवस्थापक समितीच्या सभा असतात. आता व्यवस्थापक समितीच्या सभा आणि सभासदांच्या ज्या सभा असतात, सभासदांच्या ज्या सभा असतात त्या अधिमंडळाच्या सभा म्हणून ओळखल्या जातात. मग त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा आहे, विशेष सर्वसाधारण सभा आहे. या सभांचं आयोजन करणं, या सभांचं नियोजन करणं सचिवाच्या किंवा चिटणीसाच्या मदतीने सहकारी संस्थेच्या या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा यांचे सूचनापत्र तयार करणं, त्याची कार्यक्रम पत्रिका तयार करणं आणि त्या सभेमध्ये जे जे विषय मांडले जाणार आहेत त्या विषयाची कार्यक्रम पत्रिका तयार केल्यानंतर ती सूचनापत्र आणि कार्यक्रम पत्रिका संबंधित व्यक्तीपर्यंत, संबंधित किंवा सभेला उपस्थित राहण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक घटकापर्यंत सहकारी संस्थेच्या सभांचं आयोजन करणं हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं काम आहे किंवा कार्य आहे. एवढंच नव्हे तर ज्या व्यवस्थापक समितीच्या सभा आहेत त्या व्यवस्थापक समितीच्या सभांचंही आयोजन करणं, त्याचं नियोजन करणं, त्याची व्यवस्था लागली किंवा नाही हे पाहणं सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं कार्य आहे. म्हणून सभांचे आयोजन करणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं एक मुख्य किंवा प्रमुख कार्य आहे. त्यानंतर जे कार्य आहे ते म्हणजे सभांचं संचालन करणे. सगळ्यात महत्त्वाचं हे कार्य सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला हे काम करावं लागतं. सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा असो, अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा असो किंवा संचालक मंडळाची, व्यवस्थापक समितीची संचालक मंडळाची सभा असो, या प्रत्येक सभांचं अध्यक्षस्थान भूषवून किंवा अध्यक्षस्थान स्वीकारून त्या सभेचे संचालन करणं, त्या सभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणं, सभेमध्ये मांडलेले जे प्रस्ताव आहेत ते कायद्याला धरून आहेत किंवा नाही हे पाहणं, सहकारी संस्थेमध्ये जे काही ठराव पास झालेले आहेत, संमत झालेले आहेत ते कायद्याला धरून संमत झालेले आहेत किंवा नाही, सभेच्या जे काही कायदेशीर बाबी आहेत त्या कायदेशीर बाबींची पूर्तता सभा चालू असताना होते किंवा नाही याची खबरदारी घेणं म्हणजे सभांचं संचालन करणं हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं कार्य आहे. सभेच्या कामकाजावर नियंत्रण ठेवून सभा व्यवस्थित रीतीने चालविणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं एक कार्य आहे. आणि सहकारी संस्थेमध्ये प्रत्येक सहकारी संस्थेच्या त्या सभेमध्ये प्रत्येक उपस्थित असलेल्या सदस्याला त्यांचं मत मांडण्याची संधी देणं हे देखील सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं कार्य आहे. आणि सहकारी संस्थेत ज्या ज्या सभा आहेत त्या संपूर्ण सभांचं नियंत्रण करणं आणि निपक्षपातीपणे त्या सभा चालविणे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचं मुख्य कार्य आहे किंवा प्रमुख कार्य आहेत. अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला ही विविध कार्य पार पाडावी लागतात. ही सर्व विविध कार्य पार पाडून सहकारी संस्थेचा अध्यक्ष हा सहकारी संस्थेचे हित जोपासण्याचं कार्य करत असतो. सहकारी संस्थेच्या या अध्यक्षाच्या कार्यावरच सहकारी संस्थेची प्रगती अवलंबून असते, सहकारी संस्थेचा विकास अवलंबून असतो. सहकारी संस्थेचा जो विकास आहे किंवा प्रगती आहे, सहकारी संस्थेला अर्थक्षम बनविणे हे देखील सहकारी संस्थेच्या अध्यक्षाचंच काम आहे. अशा प्रकारे हे सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची विविध प्रकारची कार्य आहेत. ही सर्व कार्य सहकारी संस्थेच्या अध्यक्षाला पार पाडावी लागतात. सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची इथं कार्य संपलेली आहेत. धन्यवाद. आज आपण इथं थांबूया. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.